षष्ठम दिन 6वा दिवस आणि आजच्या 6व्या दिवसाचा उत्साह तेवढा वृद्धिंगत होत आहे. आज 56 भोग आपल्याला समोर दिसत आहे. गोवर्धन पर्वत दिसत आहे. 7 दिवसामध्ये भक्ती उत्तर वाढत असताना आपल्याला दिसत आहे. आणि जीवनामध्ये सुद्धा भक्ती वाढतच राहिली पाहिजे. आपल्या वृत्तीमध्ये भगवान परमात्म्याचं प्राकट्य होण्याकरता ती वृत्ती विरघळली पाहिजे. लक्षात घ्या, वेदांत शास्त्राचा जर विचार केला, वेदांत शास्त्रामध्ये वृत्तीच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. वृत्ती 7 अवस्थेतून जात असते. लक्षात घ्या, पहिली आहे अज्ञान. थोडस वेदांत सांगतो आणि मग आपण कथेला प्रारंभ करतो. अज्ञानाच्या 2 शक्ती आहेत. अज्ञानाच्या 2 शक्ती आहेत, आवरण आणि विक्षेप. अज्ञानाच्या कोणत्या 2 शक्ती आहेत? आवरण आणि विक्षेप. अज्ञान काय करतं? आवरण करतं. आणि विक्षेप म्हणजे नको ते दाखवतो. तसं रात्र
झाली, अंधाराचं आवरण काही दिसत नाही. दिवसा आपल्याला लांबचं दिसत होतं, जवळच दिसत का? अंधाराचं आवरण आलेलं आहे. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकयाः चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. अज्ञानाचं आवरण आहे, अज्ञानांध आहे सगळंच. त्याला काजळ घालावं लागतं, ज्ञानांजन घालावं लागतं, आणि ज्ञानांजन घालणारे श्री. म्हणून अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत, आवरण आणि विक्षेप. आवरणाच्या पण दोन शक्ती आहेत, अभाना पादक आवरण आणि असत्वा पादक आवरण. मी थोडं वेदांत सांगतोय, तुम्हाला ऐकायला क्लिष्ट वाटण्याची शक्यता आहे, पण ऐका. असत्वा पादक आवरण म्हणजे ब्रह्मावर विश्वासच बसत नाही. आवरणे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. विश्वास बसत नाही. संत सांगतात ब्रह्म सत्य आहे, परमात्मा खरा आहे, जगत खोट आहे. आम्हाला वाटतं देव कुठे डोळ्याने दिसतो, असेल का नाही माहित नाही, पण जग मात्र खरं आहे. बायका मुलं घरदार खरे नाही, आणि साधू संत विपरीत सांगणार हे खरं नाही. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, पण हे कधी कळतं? अहम सोहम ब्रह्म आढळले. असत्व पादक आवरण आहे आणि आभाना पादक आवरण आहे. त्या ब्रह्मस्वरूपाचं भानच होत नाही. भान आवरणाच्या दोन शक्ती झाल्या, विक्षेपाच्या दोन शक्ती आहेत. विक्षेप म्हणजे चंचलता, विक्षेप म्हणजे नाही ते दिसणं, त्याला विक्षेप म्हटलं. विक्षेपाच्या दोन शक्ती आहेत, मलयुक्त विक्षेप आणि दुसरा आहे अमलयुक्त विक्षेप. मलयुक्त विक्षेप म्हणजे काय? आम्हाला जगत दिसतं तेच खरं वाटतं, मलयुक्त विक्षेप. साधू संतांना जग दिसतं आणि साधू संत म्हणतात अरे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतंय, खोटं आहे सगळं. दिसून खोटं त्याला म्हणायचं अमलयुक्त विक्षेप, आणि दिसतं ते खरं याला म्हणायचं मलयुक्त विक्षेप. अंतःकरण वृत्तीच्या चौथ्या अवस्थेला म्हणायचं परोक्षत्व. परोक्षत्व अक्ष म्हणजे डोळा, पर म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्याने पाहणं, त्याला म्हणायचं परोक्षत्व. जगात देव आहे, जगात देव आहे आपण विश्वास करतो. कोण म्हणलं? महाराज म्हणलेत ना मला जगात देव असेल का? तुम्ही म्हणले ना म्हणून आहे. तुम्हाला अनुभव आला का? नाही आला. मग ते परोक्षत्व काही कामाचं नाही. मग स्वतःला अनुभव आला, मग म्हटलं आता मला कळलं देव आहे. कशावर? मी अनुभव घेतला. मग तो अपरोक्षत्व, आता दुसऱ्याच्या डोळ्याने नाही, मला अनुभव आले अंगा ते या जगात येतसे. अनुभवच जगाला देणारे संत आहेत. अनुभव तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका कोणी सांगे, तुका कोणी सांगे. माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, आहे अंगे. तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे. अंतःकरण
त्याला शोकनाश असं म्हटलेलं आहे. आणि अंतःकरणामध्ये आनंदा वाप्ती म्हणजे प्रचंड आनंद होतो. अंतःकरणात आनंद होतो, आनंद होतो. आणि बाळकृष्ण गोकुळामध्ये जन्मला. बाळकृष्ण गोकुळात जन्माल्यामुळे सगळ्यांना जो आनंद झाला परमात्म्याचा आनंद झालेला. आनंदाचे दोन प्रकार सांगितले. आनंदाचे दोन प्रकार, एक विषयानंद आणि दुसरा परमानंद. गोकुळातल्या लोकांना विषयानंद होता का? नाही. कोणता आनंद? ब्रह्मानंद. त्या ब्रह्मानंदाचं वर्णन केलेलं आहे. हो, काय म्हणावं त्याचं? ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सतोत्तं नमामि. हा ब्रह्मानंद आहे. गोकुळातला आनंद ब्रह्मानंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का. हा आनंद झाला. किती एकरूप झाले गवळणी. एक गवळण दूध आणि दही मथुरेला नेत होती. त्याला वाटलं चालता चालता फक्त कृष्णाला पहा आणि मग मथुरेला जा. कृष्णाला पाहिल्यानंतर तो मनामध्ये गेला आणि मथुरेला गेल्यानंतर काय म्हणावं या गवळणीला? गोविंद घ्या कोणी नादर घ्यावे, गोविंद घ्या कोणी नादर घ्यावे. गोविंद घ्या कोणी नादर घ्यावे, गोविंद घ्या कोणी नादर घ्यावे. तव तव हासती मधुरेच्या रे, तव तव हासती मधुरेच्या रे. गोविंद घ्या कोणी नादर घ्यावे, गोविंद घ्या कोणी नादर घ्यावे. मथुरेमध्ये जाणारी गवळण भान हरपलेली आहे, बेभान झालेली आहे. कृष्णाच्या नामस्मरणामध्ये एकरूप झालेली आहे. आणि दूध घ्या कोणी, दही घ्या कोणी असं म्हणायचं तर काय म्हणाली? गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. आणि त्या मथुराच्या महिला हसायला लागल्या. अगं तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काय बोलायलीस तू? गोविंद घ्या, दामोदर आहे. तू काय दामोदर बी काय राहतलाय का? तुम्हाला वाटते त्या गोकुळातल्या महिलांना तसं झालं नाही बरं का? आमच्या संतांना तसं झालं. हो, संत एकरूप झाले. तुकोबराजी एकरूप झाले. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आईता आला गर्भसुनी. देव घ्या, देव घ्या. देव आणलेला आहे. तसं ती गवळण बेभान झालेली आहे. काय त्या गोकुळामध्ये आनंद झालेला आहे. प्रचंड आनंद आहे. देवाचा संबंध आला की आनंद येत असतो. देवाशी संबंध कसा एक गोकुळी आनंद प्रगट सोहम, गोकुळी आनंद प्रगट सोहम, गोकुळी आनंद प्रगट सोहम, गोकुळी निर्भय
आनंद झालेला आहे. घराघरामध्ये लक्ष्मीचा वास आहे. घराघरामध्ये कृष्ण आहे. आनंद झालेला आहे. गायी आनंदित आहेत, वासरं आनंदित आहे, नर नारी आनंदित आहे. इतका आनंद आहे त्याचा लेखाजोखा करताय. त्या आनंदाचं वर्णन नाही लेखा असा शब्द वापरलाय. लेखा नाही, हिशोब ठेवता नाही एवढा. तुमच्या आमच्या आनंदाचा हिशोब आहे. काल लेख आनंदित होतो, आज कुठे गेले नाही, आज गेला, आज परत वाटत नाही. माणसाचं मानसिक आरोग्य सध्या धोक्यात आले, लक्षात घ्या. तुम्ही जर कृष्ण लीलामध्ये, कृष्ण नामस्मरणामध्ये जर नाही आलात ना, तर मानसिक आरोग्य धोक्यात आले. आज आकडेवारीचा जर विचार केला तर जगामध्ये प्रत्येक 7 व्यक्ती मागे 1 व्यक्ती मानसिक रुग्ण आहे. लक्षात, मानसिक रुग्ण आहे. तो दवाखान्यात जात नाही, सायकेट्रिस्टकडे जात नाही, पण त्याला गरज जायची. घराघरात मानसिक रुग्ण आहे. ही जर रुग्णता कमी करायची असेल, मला वाटतं पारे महाराजांच्या घरी नसेल तो सगळे वारकरी म्हणून तिथं नाही. आपल्याला जर मानसिक रुग्ण व्हायचं नसेल तर श्रीमद भागवत कथा श्रवण करा. ज्ञानेश्वरी घरामध्ये आणा. ज्ञानेश्वर महाराजांनी तर आव्हान करून सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज त्यांनी सांगितलंय, आनंदाचे आवारू मांडू जगा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता सांगता मी दुःखी आहे, याचा अर्थ तुम्ही ढोंग करताय, वाचत नाही. जो ज्ञानेश्वरी वाचतो आणि त्याला ज्ञानेश्वरी कळते, तो कसा दुःखी असेल महाराज, कसा दुःखी असेल. ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. ब्रह्मविद्येचा सुकाळ करून टाकलेला आहे, तुम्ही कसं काय म्हणता मी दुःखी. याचा अर्थ तुम्हाला ब्रह्मविद्या तरी कळाली नाही, नाही तर तुम्ही ढोंग करताय, नाटक करताय, खोटं बोलताय. हो, म्हणून एक करा. काय करा, भगवद्गीता नसेल कळेल, कारण वेदांत शास्त्रामध्ये प्रस्थानत्रय सांगितले. प्रस्थी येते, इति अनेन प्रस्थानत्रय. प्रस्थानत्रय म्हणजे काय, 10 उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र हे एकत्रित करून यांचा अभ्यास करायचा. 10 उपनिषदांचा अभ्यास करायचा, भगवद्गीतेचा अभ्यास करायचा आणि ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करायचा. नाही होणार आमच्याकडून, मग एक करा, वारकरी प्रस्थानत्रय तरी बघा. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि नंबर 3 तुकाराम महाराजांचा गाथा. हे 3 ग्रंथ घरात आणा. तुम्ही रोज वाचा. सुनांना वाचायला लावा, मुलांना वाचायला लावा, हे सगळ्यांना वाचायला. यांचा अभ्यास करायला लावा. घरामध्ये यांची चर्चा करा. याची चर्चा असली पाहिजे. सासू सुनाची चर्चा कोणती असली पाहिजे. थोडे संसारिक गप्पा झाल्या, भाजी काय करू वगैरे ते हेच नसलं पाहिजे. आज मी हे वाचलं, काय वाचलं ते बघ, मला 1-2 अभंग कळाले, तुला काय कळालं, अशी चर्चा घरात झाली तर आपलं घर गोकुळ होईल. आणि आपलं घर गोकुळ झाल्यानंतर कृष्ण भगवान विचार करतील, या घरामध्ये जायला पाहिजे. गवळणींच्या घरामध्ये बाळकृष्ण जायला गेलेले, हळूहळू 12-15 वर्षाचे भगवान झालेले, आपल्या सवंगड्यांना घेऊन खेळू लागलेला आहे. सगळेजण खेळता खेळता म्हणे, कृष्ण म्हणला, करे माझ्याकडे बघा बरं, मी कसा धष्टपुष्ट आहे आणि तुम्ही सगळे ते असं का रे बाबा. तुम्हाला काय सांगावं कृष्णा, आमची आई दूध तूप लोणी मथुरेला नेऊन विकते आणि आम्हाला ताक देते. ताक, ताक म्हणजे संसार आणि लोणी म्हणजे भगवंत. काय घ्यायला पाहिजे, आम्ही काय घ्यायला पाहिजे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. अरे मंथन करून घे. लोणीतून तूप कसं निघतं का, दुधाचं करावं लागतं दही, दह्याचं करावं लागतं लोणी, दही घुसळून लोणी. बरं, लोणी म्हणजे तूप का नाही का, तुला त्याला काय करावं लागतं, करायला ठेवावं लागतं आणि काढल्यानंतर होतं ते तूप. तुम्हाला जर तूप पाहिजे असेल तर तुम्हाला मंथन करावं लागेल, लोणी काढावं लागेल, त्याला काढावं लागेल. तसा असा हरी कसा येईल हातात, काही साधना करावं लागेल. साधना केल्याशिवाय परमात्मा
तुकोबराने सांगितले जीची तोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची. कृष्ण म्हणला काळजी करू नका, आज आपण एक मंडळ स्थापन करू म्हटलं. त्याने एक मंडळ स्थापन केलं सवंगड्यांना घेऊन आणि त्या मंडळाला नाव दिलं नवनीत चोर मंडळ. तेव्हा म्हणला तुम्ही काळजीच करू नका, मी अध्यक्ष आहे ना, अध्यक्ष बघून गेलो तुम्हाला. या मंडळाचा अध्यक्ष मी आणि तुम्ही सगळे सदस्य. चला पण आता आपण काय करायचं, लोणी तूप खायचं म्हणजे. तेव्हा सगळे पोरं म्हणले, सगळे मुलं म्हणले त्या कृष्णाला, कृष्णा तुझ्या घरचं खाऊ घालणार का आम्हाला? ते म्हणला येडा झाला साहेब, नेता कुठं स्वतःच्या घरचं खाऊ घालत असतो का? तुमचं तुम्हाला, मी नाही खाऊ घालणार माझ्या घरचं. मग कोणाच्या घरचं खाऊ घालणार? तेव्हा म्हटलं तुमच्याच घरचा आपण एका एकाचा नंबर लावू. चोरीमध्ये लक्षात घ्या, चोरी त्याला म्हणायचं जे ज्याच्यावर आपला हक्क नाही तिथं जाऊन करणं याला चोरी म्हणतात. चैतन्य महाराजांनी इतके सुंदर याचं वर्णन केलं आहे. त्यांनी सांगितलं ज्या घरी चोरी करायचा बाळकृष्ण त्या घरातला पोर अगोदर घ्यायचा. मग आता ती चोरी झाली का? त्यांच्याच घरातल्या पोरांनी घेतलं, मित्रांना ठोक त्याला पण चोरी म्हणायचं का? चोरी सुरू झालेली आहे. सगळ्यांना बोलवायचं झाडाखाली, रात्रीचं सांगायचं डोळे बंद करा रे. सगळे डोळे बंद करा, सगळ्यांचा विश्वास होता. डोळे उघडा म्हणले की सगळे गौरवच्या घरात. एकाने विचारलं नाही कुठून आणलं, कसं काय आणलं, शंकाच नाही. का दूध घ्या, दूध घ्या. दूध तूप खाल्लेलं आहे, तृप्त झालेलं आहे. तृप्त झाल्यानंतर डोळे बंद करा, सगळ्यांनी डोळे बंद करा, झाडाखाली जा आपल्या घरी. आता रोज सुरू झाले. भगवंताच्या, संतांच्या, श्री गुरूंच्या आणि वेदांच्या वचनावर कधी शंका घ्यायची नाही. एक गोष्ट लक्षात. पेंड्या नावाचा एक फरक होता त्यांच्याकडे. त्याला शंका आली, शंका घेऊच नाही, त्यांनी शंका घेतली. हा आपल्याला म्हणतो डोळे बंद करा, आपण डोळे बंद करतो. हा म्हणतो डोळे उघडा, आपण घरात आलेलो असतो. पुन्हा येऊ म्हणतो डोळे बंद करा, आपण डोळे बंद करू. पुन्हा डोळे उघडा म्हणले का झाडा खाली तर नेतो कोण? याला काय करायचं? खाय प्यायला भेटायला लागलं ना आता, कशाला येणे जास्त डोकं लावा. पण एकदा झाडाखाली आले, डोळे बंद करा, सगळ्यांना गवळणीच्या घरात घेऊन गेले. तूप, दूध, लोणी पोटभर खाल्लं. आवाज झाला, गवळणी दार उघडायला लागली. तेवढाच सगळे मुलं ओरडले, कृष्णा अरे बाबा गवळण आहे, आम्हाला इथून बाहेर काढ. सगळे डोळे झाला, हात जोडा, डोळे झाले. आता पेंड्याला म्हटलं येऊन नेतो कुठून पाहावं, तरी शंका घातली. त्याने अर्धे डोळे बंद केले. त्यावेळेस सगळे मुलं बाहेर आले, पण पेंड्या सौन्यामध्ये अडकला. सौन्यामध्ये ते दूर जाण्याकरता छिद्र जे केलेलं असतं त्याच्यामध्ये तो कमराच्या खाली तिथे अडकला खाली आणि अर्धा वर. त्या गवळणीने पाहिलं त्याचं 10-15 मटक्याचं नुकसान झालेलं. दूध सगळा दाना खाली पडला. तिला काय आनंद वाटला असेल का? तिला राग आला की तिथं एक ठोक घेतला, तिथं तुपच पिला आणि जेट मारायला सुरुवात केली या पेंड्याला. तो पेंड्या वरडायला लागला, देवा माझं चुकले रे बाबा, आता अविश्वास आपण हो. नावेला एक बारीक छिद्र असलं तरी नाव फुटण्याची शक्यता असते. तसं परमेश्वराच्या वचनावर जर आपण शंका घेतली तर या बंधनामध्ये फुटण्याची शक्यता आहे. मला एक सांगा, पाण्यात नाव पाहिजे का नावेत पाणी पाहिजे? पाण्यात नाव, नावेत पाणी गेलं तर ती बुडल ना, पाहिजे ते सांगा. आता सांगा, संसारात चित्त पाहिजे का चित्तात संसार पाहिजे? आता बोला ना, संसारात चित्त पाहिजे, चित्तात संसार नको. लक्षात घ्या, गवळणीचं सगळं चित्त त्या संसारात होतं, पण चित्तात कोण होता? कृष्ण. कृष्ण आनंद घ्यायचा.